नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्लॉगमध्ये. जर्मनीची जी आपली सिरीज चालली आहे मंदिरची, त्याचा आजचा पार्ट 2. मी आज कुठे चाललो आहे तुम्हाला माहिती आहे का? हिंदू टेम्पल इन जर्मनीमध्ये आज मी चाललो आहे फ्रँकफर्टला, आसामी टेम्पलला. तर ओरिजिनली हे देवीचं मंदिर आहे आणि हे फ्रँकफर्टला आहे, जे आपल्या घरापासून 100 किलोमीटर्स आहे जवळपास. आता जी लोक मला फॉलो करतात त्यांना माहिती, मी मार्बुर्गला राहतो. मार्बुर्गवरनं फ्रँकफर्ट जवळपास 100 किलोमीटर आहे. आणि आता मी स्टार्ट करतो आहे आजची जर्नी. आणि ह्या व्लॉगमध्ये आपण बघणार आहे की हे फ्रँकफर्टचं आसामी टेम्पल आहे तरी कसं. आणि हो, ज्यांनी मागचा व्हिडिओ बघितला नाही आहे, म्हणजे पार्ट 1मध्ये आपण गेलो होतो विठ्ठलधाम मंदिराला, जे किर्शाईममध्ये आहे. किर्शाईम पण इथून जवळपास 70-80 किलोमीटर आहे माझ्या घरापासून. आणि ते मंदिर आम्ही ज्या दिवशी गेलो त्या दिवशी होती आषाढी एकादशी. सो तिथली वारी कशी होती, तिथलं मंदिर कसं होतं, तिथे किती लोक आले होते, आपले किती लोक होते, हे सगळं मी त्या व्हिडिओमध्ये कवर केलं आहे. सो जर तुम्ही तो व्हिडिओ मिस केला असेल तर तो व्हिडिओ एकदा नक्की बघा. आणि आजचा व्हिडिओ आता आपण स्टार्ट करू. सो लेट्स गो टू आसामी टेम्पल. चलो लेट्स गो. चलो चलो चलो, आता मी मस्तपैकी घरी पहिले फोन करून घेतो, म्हणजे आता निवांत, आणि मग व्लॉग कंटिन्यू करू आपण. भाई लोक, आपण आता पोहोचलोय. ॲक्च्युली माझा एक मित्र पण आलेला आहे, ओंकार म्हणून. तर मी त्याला ट्राम स्टेशनवरती घेऊन मग मंदिरात जाणार आहे. सो आता मी ट्राम स्टेशनवरती पहिले त्याची वाट बघतो. ट्राम स्टेशन आणि इथून. आणि चला, नेमकं आज एवढं नशीब खराब आहे ना की आजच पाऊस चालू झाला. म्हणजे मला तसं गाडीमध्ये फरक नाही पडत, पण बिचारा ओंकार पावसामध्ये भिजत असतो. म्हणून त्याला म्हटलं की मी ट्राम स्टेशनवर येतो, भिजू नको तू, आणि तिथून आपण दोघं सोबत जाऊ. सो होपफुली आम्ही नेक्स्ट 5-10 मिनिटामध्ये पोचूया. तर भाई लोक, फायनली आम्ही पोचलो आहे. हे आहे आसामाई मंदिर. आणि आता आम्ही इथून मध्ये जाऊ, बघू मंदिर कसं आहे काय. आता इथे बऱ्यापैकी मंदिर जर तुम्ही बघितलं ना, तर मोस्ट ऑफ द याच्यामध्ये ना मंदिर असे काही काही याच्यामध्ये तर बिल्डिंगमध्ये असतात, किंवा काही काही वेगवेगळ्या प्रकारचे मंदिर आहे इथे. सो आता हे जे टेम्पल आहे, हे इथे जे तुम्हाला दिसतंय ह्या बिल्डिंगमध्ये, आता मी आतमध्ये जाऊन चेक करतो, तुम्हाला दाखवतो कसं आहे मंदिर आणि काय. ओमकार चल, हाय हॅलो बोल आमच्या गँगला. हाय ओमकार. राम राम. चला, मुंबई से आया मेरा दोस्त को सलाम करो. काय
अरे भे प्रसाद बोलले होते प्रसाद. हा आणि रूमवरती काहीच बनलेलं नाही आहे. तर मग आता सगळी सोय बघावी लागते. हे माझ्या ताटातलं पण आज खाणार आहे. नाही मी खाणार. मी पण मला पण भूक लागली आहे, काही विषय नाही. एकदम कडक भूक लागली आहे. चला. तर भाई लोक, हे होतं आजचं आपलं असमाई टेम्पल फ्रँकफर्टचं. मंदिर कसं वाटलं मला नक्की सांगा. अँड ओमकारचं जेवण पण झालं आहे. सो प्रसाद पण छान होता. मंदिर बाहेरून जसं वाटतं ना त्याच्यापेक्षा मंदिर मधून खरंच खूप छान आहे. बाहेरून तसं एवढं कळत नाही, पण मध्ये गेल्यावरती खरंच खूप भारी मंदिर आहे. सो नक्की व्हिजिट करा आणि भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. अँड जय महाराष्ट्र.